काल मध्यरात्री जयंत पाटील, तटकरे आणि पटेलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। अर्थमंत्रीपदासाठी दोन्ही राष्ट्रवादीच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चा आहेत। तिघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली अशी माहिती मिळते। पवारांच्या राष्ट्रवादीची एनडीए सोबत जाण्यासंदर्भात देखील हालचाली सुरू आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील काल मध्यरात्री वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला पोहोचले होते। तिन्ही नेते एकाच वेळी मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला गेल्यानं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली। याआधीच शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीए सोबत गेल्यास अर्थमंत्रीपद जयंत पाटील यांना मिळण्याची दाट शक्यता आहे। मात्र अर्थ खातं आपल्याकडेच राहावं अशी आग्रही मागणी राष्ट्रवादीची आहे। त्यामुळे अर्थमंत्री पदासाठी दोन्ही राष्ट्रवादींमध्ये हालचाली सुरू असल्याच्या चर्चा आहे। आमचं शहर जे आहे त्याच्या नगराध्यक्ष पदाचा निर्णय हा चुकीचा झालाय एवढंच मला त्यांच्या कानावर घालायचं होतं आणि दुसरं कोणतंही काम नव्हतं। त्यामुळे माझ्याकडे कुठला कागदही नव्हता। मी त्यांच्याकडे काही निवेदन दिलं वगैरे अशी काही भानगड नाही। मी जाऊन त्यांच्याशी बोललो। ते बऱ्याच वेळाने बाहेर आले, तर त्यांनी बाहेर आलेलं मला सांगितलं, सॉरी माझं जरा मीटिंग चालू आहे पण काय सांगा। त्यांना सांगितलं, सांगून भेट झाल्यावर निघून आलो। त्या पलीकडे कोणती चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। कालच्या भेट जी आहे, आता हे आपण ज्यांचा उल्लेख करताय ते दोघं जर मला भेटले असते तर मी तुम्हाला सांगितलं असतं हो भेटले म्हणून। भेटच झाली नाही तर मी हो तर कसं म्हणू। त्यामुळे माझं काही त्यांच्याशी संपर्क होण्याचा प्रश्न यापूर्वी नाही। मात्र हे तिन्ही नेते एकाच वेळी वर्षा निवासस्थानी आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात। जयंतराव तर ऑफिशियली गेले होते, गाडीने गेले, गाडीने आले। त्यांनी जयंतरावनी काय हुडी घातली नव्हती, ऑफिशियलीच गेले, काही प्रॉब्लेम नाही। एक तुम्ही माननीय देवेंद्रजींना विचारला पाहिजे, कारण काही मीटिंग त्यांच्या घरी झाली। वर्षा बंगल्यात ते राहतात ना, त्याच्यामुळे त्यांच्या बंगल्यात कोण येतं जातं हे आम्ही कसं सांगणार। आम्ही सामान्य माणसं, माननीय मुख्यमंत्र्यांच्या घरी कोण जातं नाही, ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही त्यांना विचारायला लागेल। मुख्यमंत्र्यांना ते हे सांगायला गेले होते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार याचा नगराध्यक्ष आहे, त्या नगराध्यक्षावर चुकीच्या पद्धतीने ॲक्शन घेतलेली आहे।